माझ्या दृष्टीने या नंतरच्या घटना आहेत या फार महत्त्वाच्या नाहीत। जो अर्ज झाला होता आणि ज्याला म्हणजे डेप्युटी स्पीकरनी हिअर करू नये का ह्यांनी आम्हाला उत्तर द्यायला वेळच दिलेला नाही, त्याच्यावरती जो स्टे दिलेला आहे तो स्टे सुप्रीम कोर्टाला विकेट करायला सांगण्यात यावा, स्पीकरला हिअरिंगचे अधिकार देण्यात यावे, 15 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी हिअरिंग करून निकाल द्यावा आणि विनंती ही कोर्टाला करण्यात यावी की कोर्टाने हा इश्यू ओपन ठेवून स्पीकरचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाने स्क्रुटिनी करावा। एवढं शॉर्ट ही पिटिशन इश्यू जर राहिला तर सुप्रीम कोर्ट तिथे असणारा हा निकाल त्या ठिकाणी देऊ शकतं। जो 16 जणांना डिस्क्वालिफिकेशन लागतं की न लागतं, माझ्या दृष्टीने विचार केला तर ते 16 जणांना डिस्क्वालिफिकेशन लागतं। एकदा त्यांना लागलं की ज्यांनी उल्लंघन केलेलं आहे त्याला सुद्धा तो लागतो।